नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म, लॅटरल एंट्री बी फार्म DSPला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी कॅप राऊंड 2 अर्थात दुसरी प्रवेश फेरी जो काही तुमचा सेकंड कॅप राऊंड आहे त्या संदर्भातला अपडेट देणार आहोत। सेकंड राऊंड अर्थात दुसऱ्या कॅप राऊंडसाठी कोण कोण एलिजिबल आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतं आणि या संदर्भात तुमचे जे काही इतर डाऊट्स असतात अशा सगळ्या गोष्टींची माहिती बघतोय। तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या ॲडमिशनचं जे पोर्टल आहे CET सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये DSP डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म या पोर्टलवरती या। आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा, सेकंड कॅप राऊंडसाठी कोण कोण फॉर्म भरू शकतं, तर ज्यांचं या ठिकाणी पहिल्या कॅप राऊंडमध्ये ॲटो फ्रीज झालेलं नाही आहे, अर्थात म्हणजे पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलेलं नाही आहे। जर कॅप राऊंड 1मध्ये तुमचं पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर ते ॲटो फ्रीज झाले, किंवा या ठिकाणी जर तुम्ही पहिल्या कॅप राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर घेतलं आहे, तिथं तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी फ्रीज हा पर्याय निवडला आहे, तर तुम्ही कॅप राऊंड 2साठी एलिजिबल नाही आहात। बाकी मग इतर विद्यार्थी, जर समजा तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या इतर कुठल्याही क्रमांकाचं कॉलेज मिळाले आणि तुम्ही आता बेटरमेंट केलं आहे, किंवा काही जणांनी बेटरमेंट नॉट फ्रीज किंवा कुठलीच प्रोसेस केलेली नाही आहे, तरी देखील तुम्ही या सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता। मात्र तुम्ही अगोदरच्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला बेटरमेंट जर केलं नसेल तर पुढच्या राऊंडला कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही आता त्या कॉलेजवर अधिकार सांगू शकत नाही, कारण किमान सीट ॲक्सेप्टन्स 1000 रुपये फी पूर्ण प्रोसेसमध्ये कधी ना कधी एकदाच भरायची असते। आणि समजा तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट केलं, पुढच्या राऊंडला कुठलंही कॉलेज नाही मिळालं तर अगोदरच्या कॉलेजवरती अधिकार राहतो। आता हा दुसरा कॅप राऊंड आहे, ह्या दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं जरी कॉलेज मिळालं तरी ते ॲटो फ्रीज होणार आहे। जेव्हा ॲटो फ्रीज होतं तेव्हा ते कॉलेज घ्यावं लागतं। समजा पहिल्या राऊंडला तुम्हाला पहिला ऑप्शन मिळाला आहे आणि तुम्ही काहीच प्रोसेस केली नव्हती तरी देखील ते ॲटो फ्रीज झालं आहे, तुम्ही दुसऱ्या राऊंडला एलिजिबल नाही। होप सो तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील। आता इम्पॉर्टंट डेट्स बघूया, तर या ठिकाणी बघू शकता कॅप राऊंड 2 हा ऑलरेडी सुरू झाला आहे। कॅप राऊंड 1ची सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस ऑलरेडी थांबलेली आहे। 10 तारखेला या ठिकाणी प्रोव्हिजनल सीट वॅकेन्सी येणार होती। तुम्ही या CET सेलच्या वेबसाईटवरती होम पेजवरती आला तर त्या ठिकाणी सीट वॅकेन्सीची PDF आहे, तिथे कॅप राऊंड 2ची सीट वॅकेन्सी बघू शकता। ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 2 कधी 11 ते 13 अर्थात 11 ते 13 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरता येईल। कॅप राऊंड 2साठी तुम्हाला कॉलेज मिळालं आहे का हे 15 ऑगस्टला समजेल, अर्थात स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशी। हे काय ऑनलाईन पोर्टलवरती डिस्प्ले केलं जातं, फार वेळ लागत नाही, त्यामुळे त्या दिवशी कदाचित दिवसभरात उशिरा डिस्प्ले होईल किंवा 16 तारखेलाही डिस्प्ले होऊ शकतं। 16 तारखेपासून 19 तारखेच्या दरम्यान मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज हा पर्याय निवडायचा, मिळालेलं कॉलेज नको असेल तर नॉट फ्रीज बेटरमेंट ऑप्शन निवडायचा। आणि लक्षात ठेवा, तुम्ही मागच्या कॅप राऊंड 1मध्ये 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरले तर पुन्हा आता पुढच्या कॅप राऊंडमध्ये परत सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागत नाही, पूर्ण प्रोसेसमध्ये एकदाच कधी ना कधी भरावी लागते। अजून एकदा सांगायचं होतं की मी ऑलरेडी हे फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट काय पर्याय कसे यावर व्हिडिओ बनवलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते व्हिडिओ देतोय, ते पहा, कारण प्रत्येक वेळी त्या गोष्टी एक्सप्लेन करण्यापेक्षा तो आधीचा व्हिडिओ बघा। तरी पुन्हा एकदा सांगतो, सीट ॲक्सेप्टन्स फी 1000 रुपये आहे, ती पूर्ण प्रोसेसमध्ये कधी ना कधी एकदाच भरावी लागते। समजा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला 10-12 नंबरचं होतं किंवा दुसऱ्या नंबरचं होतं, पहिल्या क्रमांकाचं सोडून इतर कुठलंही होतं आणि तुम्हाला वाटतं की मला यापेक्षा अधिक चांगलं कॉलेज मिळावं, तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून पुढे जाऊ शकता। पण बरेच विद्यार्थी काय करतात, मला ते कॉलेज नकोच आहे, मग मी कशाला 1000 रुपये भरू, आणि मग ते पुढच्या राऊंडला जातात तेव्हा कुठलंच कॉलेज मिळत नाही आणि अगोदरचंही हातातून निघून जातं। त्यामुळे 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी ही भरून ठेवा, ॲटलिस्ट पुढच्या राऊंडला कुठलं कॉलेज नाही मिळालं तर तुमचा अगोदरच्या कॉलेजवरती अधिकार राहतो। आणि बेटरमेंटसाठी गेल्यावर पुढच्या राऊंडला जेव्हा एखादं नवीन कॉलेज मिळतं त्यावेळेस तुमचं अगोदर मिळालेलं कॉलेज निघून जाऊन आत्ता नवीन जे मिळालं आहे ते कॉलेज हातात राहतं। त्यामुळे बेटरमेंट केल्यानंतर पुन्हा जी नव्यानं कॉलेजची नावं टाकताय ती अशीच असावी की जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। होप सो सगळ्या शंका क्लिअर झाल्या असतील, आणि अजून काही डाऊट्स असतील खाली कमेंट करा। शिवाय मी या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतरही जे कॅप राऊंडमध्ये बदल झाले, दुसऱ्या राऊंडला पहिले 3, तिसऱ्या राऊंडला पहिले 6 जे ॲटो फ्रीज होत आहेत, या सगळ्या बाबतीत जे सविस्तर व्हिडिओ बनवले त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते व्हिडिओ पहा। काही शंका असतील कमेंट करा। असंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।